महाराष्ट्र के जालना जिले में हुई रात की बारिश ने किसानों की मुसीबतें और बढ़ा दी है। भोकरदन तहसील के बरंझोला साबले गांव में एक किसान का मकई का पूरी तरह से खेत जो है भीग गया, इससे उसे बड़ा नुकसान होने की संभावना है। जालना में कल रात बारिश ने अचानक दस्तक दी। इस बारिश से खेतों में कटाई के बाद सुखाने के लिए रखी गई फसलें भीग गई। गांव के किसान संतोष साबले ने बताया कि उन्होंने करीब 50 क्विंटल मक्का की थ्रेशिंग की थी। मक्का को प्लास्टिक से ढककर रखा गया था, लेकिन तेज बारिश से पानी अंदर चला गया और पूरी फसल भीग गई। किसान का कहना है कि न सिर्फ थ्रेशिंग किया हुआ मक्का बल्कि बाकी बचा हुआ मक्का की बली भी भीगने से खराब हो गई है। किसान ने प्रशासन से पंचनामा कराकर नुकसान भरपाई की मांग की है। काल 12 वाजेपासून जवळपास 200 क्विंटल मक्का वावरात पडेले, पुरं त्याच्या खालून पाणी गेलं, त्यात हे पाणी तुंबलेलं आहे। रातभर बी पाणी चालू आहे, त्याच्या पुढे काय करा म्हणून डोकं चालत नाही, बाहेर काढायला वाहन बी निघत नाही। ते डोकं जोडायचा टाइम येईल आता दुसरा विलाजच नाही काही। पाऊस किती वाजता आला? 12 वाजेपासून चाली, कालच्या तर रात्री बी सारात पाणी चालू होता। आता सकाळी पाणी उघडलं म्हणून आम्ही बाहेर आलो, पायावर आलो, ते इटले गेले, बलदी डोकेदुखी झाली। त्याच्या पुढे काहीच नाही करता येऊ राहिलं। ते आता ते वावरतच सजणार आहे। याचा प्रचंड असा वास पण सुटला, वाहनातून बाहेर काढता बी येत नाही, ती काहीच नाही करता येणार। एकंदरीत किती एकर मक्का होती? ती मक्का जवळपास आम्ही 8 लाखात वावर ठोकड्याने करेलेलो। 7 एकर मक्का होती, पुरं ती काढून आणि इट आणून टाकली। ती ओलीच मक्का, त्याच्यात खालीहून पाणी गेलं, त्याच्या पुढे काहीच काढता येत नाही। आता वावराच्या बाहेर बी काढता येत नाही, ती त्याच्या खाली पाणी तुंबेले सगळं पाणीची। आता खर्च किती आला? खर्च आता ते 200 क्विंटल, आता ते किती आला म्हणजे त्याचे काय 100 बॅग खताची व्हायले, औषध मोडणं सोंगणं, ते आता ते खताचा विचारच नाही। आता ते मुद्दल बी हातात येत नाही, तर खर्च निघणं कसं झाला। मक्का पुरी भिजली का? पुरी पाण्याखाली, हे पुरी तपलं हेच पडेल। याजूक इथंच याजूक हे काय गाराचे पाणीचे, ह्याच्यात मक्कात पाणी, हे पाणी मक्कात, हे गंजचे गंज शेणी, हे सगळं गंज आहे। इथून तिथून तिकडं 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 पुरी मक्काचे। डोकं चालायना काय करा म्हणून त्याच्या पुढं।